बरं बोला साहेब, आवाज अरे मला नाही लावता येणार, हे लावून येणार ना सिक्युरिटी. बरं ठीक आहे, ओके चालेल ठीक आहे, बोला. कोणाला चिटकव ना, याला याच्या हातात. बरं घ्या नाही घ्या, तुमच्या हातात. हा तुमच्या हातात घ्या. सांगा साहेब, आजचा सातारा दौरा कसा काय सर? महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे. खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हाधिकाऱ्याची विशेष चर्चा झाली. मी आता महाबळेश्वरला पण जात आहे, कारण की महाबळेश्वर हे वन संरक्षित, आणि त्यात काही ठिकाणी काही रिसॉर्ट हॉटेलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे. बैठकीत नेमकं काय तुम्ही जसं म्हणताय की बांगलादेशी घुसखोरी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे सातारा जिल्ह्यात, त्याचबरोबर काही जागा बळकवल्यात किंवा असं काही आहे? यात दोन गोष्टी आहेत. एक, जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्राचा तुम्ही बाहेर काढला, 2,24,000 अर्ज आले होते, ते आता रद्द करण्यात आले. सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते. पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे त्याला मराठी, त्यावर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे. त्या संबंधी त्यांना माहिती दिली आहे. त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागणार. ज्या महाबळेश्वर मधल्या हॉटेल्स किंवा बंगलोंची माहिती काढलेली आहे, त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे बंगले आहेत का? आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत, कारण की माननीय मंत्री बावनकुळेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबईत, त्यात पण आदेश दिले होते. तर इन्स्पेक्शन चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्शन संपल्या. एकच प्रॉपर्टी बाकी होती, तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे, तर त्यावेळी मला माहिती मिळेल. पण ज्या कुणाचं अनधिकृत बांधकाम असेल, पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार. साहेब तुम्ही आता प्रॉपर्टीची नावं काढलेली आहेत की 23 नावं असल्याचे समोर येतं एकंदरीत. त्याच्यामध्ये अनेक बंगल्यांमध्ये राजकीय मोठमोठे नेते मंडळी येऊन राहतात, त्या ठिकाणी त्यांची हेलिकॉप्टर उतरतं, त्या बंगल्यात राहतात. ही अचानक निवडणुकीच्या तोंडावरती अशी नावं बाहेर काढणं नाही. गेल्या वर्षभर मी ह्या विषयाचा अभ्यास पाठपुरावा करत होतो, वर्षभर. मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात 2दा मंत्री महोदयासमवेत बैठका झाल्या. आता त्यांनी इन्स्पेक्शनचा आदेश दिला. इन्स्पेक्शन सुरू झालेलं आहे, तर इन्स्पेक्शनचा रिपोर्ट येणार 2-4 दिवस. साहेब तुम्ही आवाज उठवल्यानंतर हालचाल जी होती याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं खंत वाटते का की आवाजच का उठवायला लागतो? जर महायुतीचे 8 जर आमदार असतील, 4 मंत्री असतील, त्या जिल्ह्यात मुलुंडवरनं तुम्हाला यावं लागते, ही तुम्ही समाधानाची बाब मानता का? मी अभिमानाची बाब मानतो की मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली आहे. माझा इथले सहयोगी कार्यकर्ता, आमदार, खासदार, नामदार तेवढं मान सन्मान देतात, तुम्हीही देतात. भले किरीट तुम्ही आता मागे काही पद नसलं तरीही जर एखादा कार्यकर्ता मध्ये हे वैशिष्ट्य असेल की बांगलादेशी गेलेच पाहिजे, देशाची सुरक्षा, तशाच पद्धतीने 2 वेगळे विषय की पर्यावरण, महाबळेश्वर जपलं पाहिजे, तर सगळे मला दाद देतात. आता म्हणजे तुम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तुम्ही ह्याच्यावरती काम करताय का? म्हणजे हे जे सगळं आहे हे तर मी करतो, पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा. साहेब फलटणमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायला कदाचित लागू शकतं. मी आतापर्यंत जेवढे घोटाळे काढले आहेत किंवा जेवढे आता प्रकारचे विषय उचलले आहेत, एकाही प्रकरणात
थांबायला सांगितलेलं नाही आहे. राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे, पण त्या प्रकरणात त्यांना अजितदादांचा जो काही घोटाळा प्रकरण बाहेर आलेला आहे अजितदादांच्या मुलाचा, कोरेगाव पार्क त्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय? तुम्ही काय लक्ष घालणार आहे का त्याच्यामध्ये? तर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत, उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे. तर त्यात शासनाचं धोरण स्पष्ट आहे. काही बेकायदेशीर झालं असेल कारवाई होणार. साहेब, पलटणमध्ये वैद्यकीय प्रश्न तोडू नका हो. हा, बोला बोला साहेब. मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीचं वातावरण, पण एक गोष्टीची खंत आहे. काँग्रेस नेते असो, उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, MIM असो, समाजवादी पार्टी असो, शरद पवार NCP असो, सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे. आता आणखीन एक नेता वाढलाय गोल टोपी लावणारा. या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला मुस्लिमांचं, बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला, पण हिंदू धर्म, हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचं धाडस करू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्चीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एकाने घातले आणि दुसऱ्याने आता घेतले, काही हरकत नाही आहे, पण आमचा भगवाकडे बघू नका. साहेब, जिल्ह्याचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचा प्रश्न आहे. ऐका साहेब, ऐका, सातारा जिल्ह्याचा प्रश्न आहे. जंडेश्वर कारखान्याची आपण भेट दिली होती, तो कारखाना त्याच्याबद्दल काय झालं? मी मुख्यमंत्र्यांना ते सगळी माहिती दिली आहे. ते त्या संबंधात परत काय काय करायचं ते. महसूलच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती मगाशी दालनामध्ये. जी कार्यपद्धती आहे महसूल विभागाची, हे जे मी सांगितलं ना, जे बंगले आणि काय अनधिकृत बांधकाम झालंय, आता महसूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन आता मला सांगितलं की आमच्या किती प्रॉपर्टी, 2 डझन अधिक प्रॉपर्टीचं आमचं झालं आहे, एक आता बाकी आहे, तेही तुम्ही महाबळेश्वर जाईपर्यंत होणार. हिंदी में क्या कहेंगे? हिंदी में बांग्लादेश के ऊपर आपने सवाल खड़े किए हैं, तो उस पर आप क्या जवाब रहेंगे सर? ठीक आहे, इनको दे दो ना. 2 मिनिटं. बोला बोला. 2 मिनट नाही सर. बांग्लादेश के सातारा जिला के जिलाधिकारी के समक्ष सातारा कुछ क्षेत्र में बांग्लादेशियों का बहुत जबरदस्त अतिक्रमण हो रहा है. जो महाराष्ट्र में जन्म प्रमाण पत्र घोटाला हो, उस संदर्भ में भी चिंता व्यक्त की है. साथ में मैं महाबलेश्वर में वो वन आरक्षित क्षेत्र है, वहां पर कुछ रिसोर्ट होटल वालों ने अनधिकृत बांधकाम किया, उसके संबंध में मैंने शिकायत की थी. तो उसका इंस्पेक्शन सभी प्रॉपर्टीज का आज दोपहर तक पूरा हो जाएगा और कल तक रिपोर्ट मंत्रालय में भेजा जाएगा. मैं एक बात की स्पष्टता करना चाहता हूं कि इतना बड़े पैमाने में बांग्लादेशी अतिक्रमण के समय पर जो वोट जिहाद लेकर बैठे हैं राहुल गांधी की कांग्रेस और शरद पवार NCP, उद्धव ठाकरे सेना, MIM, समाजवादी पार्टी, अभी उसमें और एक नेता आ गया जिसने भी अपने सर पर गोल टोपी पहन लिया है. लेकिन इन लोगों को मैं एक ही बात कहना चाहता हूं कि वोट जिहाद के लिए आपको मुस्लिम धर्म, मुस्लिम लोग, अतिरेकी बांग्लादेश की जितनी पूजा अर्चना करनी है करो. ठाकरे सेना के नेता ने तो अभी हरे कपड़े परिधान कर लिए, अभी दूसरा नेता भी गोल टोपी पहन के मैदान में आ गया. लेकिन हमारे हिंदू धर्म, नेता, संस्कृति और भगवा के ऊपर उंगली दिखाने की हिम्मत मत करना. साहेब, हिंदू वैद्यकीय अधिकारी महिलेवर अन्याय झाला, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोला ना.